लाईटची याची गरज राहणार नाही. त्यामुळे आज कनेक्टिव्हिटी आपली सुधारत चालली आहे आणि नक्कीच त्याचबरोबर आपल्या हायवेचं सुद्धा म्हणजे सातारा पुणा हायवेसुद्धा जो आहे तो रिलायन्सकडे जे काम होतं हे सुद्धा मान्य गडकरी साहेबांकडं आम्ही वारंवार प्रयत्न करून ते सुद्धा काम रिलायन्सकडनं काढून नवीन DPR करून नवीन एजन्सीकडे देण्याचा निर्णय गडकरी साहेबांनी केला आहे. त्याचंसुद्धा लवकरच निर्णय होऊन हे जे मेंटेनन्स आपला होत नाही रस्त्याचे म्हणजे जाताना आता आपण सगळे त्या रस्त्यावरनं प्रवास करतो आणि सगळ्यांचा अनुभव की म्हणजे ज्या पद्धतीनं रस्ता पाहिजे त्या पद्धतीनं नाही आहे. म्हणजे रस्त्याला अँड्युलेशन जेवढे आहेत ते खड्डे भरलेले पॅचेस एवढे आहेत गाडी तुम्ही एकसारखी चालवू शकत नाही किंवा गाडीत शांत बसू शकत नाही असं त्या रस्त्याची अवस्था आहे. त्यामुळे ते काम रिलायन्सकडे जे होतं ते काढून घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे. नवीन कंपनीला नवीन DPR हे करून हे काम देण्याचा मान्य गडकरी साहेबांनी निर्णय केला आहे. लवकरच ते सुद्धा होईल. त्यामुळे रस्तासुद्धा आपला अजून सुधारेल आणि हे होईल. त्यामुळं एक महत्त्वाचं सातारच्या दृष्टीनं IT आणि ह्याच्यामध्ये माझा दुसरा प्रयत्न आहे की जसं कोल्हापूरला कन्व्हेन्शन सेंटर शासनानं दिलं तसं या IT पार्कमध्येच कन्व्हेन्शन सेंटर एक प्रस्तावित आम्ही करतोय. ज्याचा उपयोग IT इंडस्ट्रीला पण होईल आणि आपल्याला पण होईल किंवा आपल्याला पण सातारकरांना पण काही कार्यक्रम किंवा आता आपण हे BI वगैरे यांचे कार्यक्रम हे बघतो काय ते सगळे जे काही होतात असं एक मोठं कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापूरसारखं त्या IT पार्कमध्ये झालं तर सगळ्यांना त्याचा वापर करता येईल.